1000 रुपयांचा परफॉर्मन्स चालू आहे, टाळ्या कमी पडू देऊ नका. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यातल्या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. दरवेळेला म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण या 15,000 रुपयांचा परफॉर्मन्स बघताना सगळ्यांना कळतंय की एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे 15,000 रुपयांसाठी एका पुरुषाचा देखील हात असू शकतो. एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत. आता आपण नक्की काय झालंय ते जाणून घेऊया. बघूया, पहिलं पण वहिनींकडे जाऊया. वहिनी काय सांगतात बघूया या डान्स बद्दल. थँक्यू सो मच दादा, माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल. म्हणजे खूप सांगून सुद्धा नाही नाही नाही, पण थँक्यू पितू भाऊ, थँक्यू. मी रविराज दादाला विनंती करतो की आपण आपलं जे कॅश प्राइस डिक्लेअर केलं होतं तब्बल 10,000 रुपये, ते देण्यासाठी आपण रंगमंचावरती यायचंय. भाऊ, कसं वाटलं की ज्यावेळेला सुरुवातीला 10,000 रुपये डिक्लेअर झाले, त्याच्यानंतर 15,000 रुपये, अजून थोडा वेळ थांबला असतं कदाचित 20-25 पर्यंत पोहोचला असतास. थोडी घाई गेलीस यायला, पण काय वाटतं एकंदरीत या परफॉर्मन्स बद्दल? रविराज दादाला विनंती करतो की आपण पहिलं बक्षीस ताब्यात घेऊया. दोघांना देखील आपण, हे भाऊसाठी बक्षीस होतं खास 10,000 रुपयांचा कॅश प्राइस. एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. प्रितेश सुरे यांना विनंती आहे की त्यांनी देखील रंगमंचावरती यायचं. ज्यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइस डिक्लेअर करण्यात आलं होतं, त्यांच्याकडून 5,000 रुपये हे गुगल पे करण्यात आलेले आहेत, पण विनंती आहे की तरी देखील आपण रंगमंचावरती यायचंय. भाऊ, काय वाटतंय, हा जो परफॉर्मन्स केलास, जर अजून थोडा वेळ थांबला असतं तर बक्षीस वाढलं असतं का? बक्षिसाचं माहित नाही, पण मी पहिला प्रॅक्टिस करणार होतो. पहिलाच बक्षीस मला लागलेलं होतं प्रितेश सूर्यकडून 5,000, पण माझा हाताचा प्रॉब्लेम आणि पहिलं मला कष्टामुळे जमतलं नाही. म्हणजे भाऊच्या थोडीशी हाताला दुखापत झालेली आहे, त्याच्याकडे हॉटेलला कस्टमर देखील आहेत. प्रॅक्टिस थोडीफार केली गेली होती की नाही ते माहित नाही, पण ज्या ज्या वेळेला बक्षीस वाढत गेलंय, भाऊ आपल्या सर्वांसाठी नक्कीच वरती आलेला आहे. भाऊने आपल्या सर्वांचा मान ठेवलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या दोघांसाठी. भाऊ, काय वाटतं की आज जसं या स्टेजवरती तुमचा पहिला कपल परफॉर्मन्स असेल, याच्या आधीच्या कार्यक्रमामध्ये फक्त महिलांचा सहभाग आपण बघितलेला आहे, पुढच्या वर्षी याच कार्यक्रमामध्ये अजून कपल डान्स देखील आपल्याला बघायला मिळतील का? मिळतील. याची शाश्वती भाऊने घेतलेली आहे की पुढच्या वर्षी कपल डान्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि पुढच्या वर्षी भाऊकडनं आपल्याला बघायचं किती जणांसाठी बक्षीस येतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जाऊया पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे. धन्यवाद.